ईश्वरानंदगिरी बाबांचं आगमन झालं. सर्वांनी टाळी वाजून स्वागत करायचं. स्वागतम महाराज. टाळी अशी वाजली नाही म्हणावी, अशी जेवढ्या आपल्या संसारातली संकट ते बाजूला करतात तशी टाळी वाजली पाहिजे. हात वर करून स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज. बसून घ्या. स्वागतम शरणागतम महाराज, स्वागतम 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 महाराज, स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, स्वागतम महाराज, स्वागतम महाराज. सर्वप्रथम व्यासपीठाच्या नियमाला धरून आपल्या या परिसरामध्ये नुसता परिसरच नव्हे तर अनेक दुःखी पीडितांच्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी संत अवतार घेतात, महापुरुष अवतार घेतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. आणि कुठेतरी या आश्रमाच्या माध्यमातून आपल्या कार्याच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनामध्ये सुखाची रास आणणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान श्री श्री 1008 महामंडलेश्वर योगेश्वरानंदगिरी बाबा व्यासपीठावर आहे. त्यांच्या अमृतमय वाणीला सुरुवात होण्या अगोदर मी आपल्याला विनंती करतो, आश्रमाच्या वतीने कोणीतरी महामंडलेश्वर प्रवीण भाऊ घोडके यांना विनंती करतो की त्यांनी स्वामीजींचं पूजन करायचं आहे. चला चला चला. जाऊया चला, जाऊया चला, संत पूजनाला आज जाऊ चला, गुरु पूजनाला आज जाऊ चला. जाऊया चला, जाऊया चला, पूजनाला आज जाऊ चला, संत पूजनाला जाऊ चला. हो आरती घेऊनी ओवाळाया जाऊ, आरती घेऊनी ओवाळाया जाऊ, गुरुरायांचे गुणगान गाऊ, गुरुरायांचे गुणगान गाऊ. प्रेमान तया, प्रेमान तया फुल हरणे, प्रेमान तया फुल हरणे, फुल हरणे चरणी वाहू सद्गुरूंच्या, फुल हरणी चरणी वाहू सद्गुरूंच्या. जाऊया चला, जाऊया चला, संत पूजनाला. कॅमेरा पासून बाजूला. गुरु पूजनाला आज आम्हा भक्तांचा ऐकून कल्ला, आम्हा भक्तांचा ऐकून कल्ला. जागा झालत शिव हा भोळा, जागा झाला तो शिव हा भोळा, शिव हा भोळा, जागा झाला शिव हा भोळा.
यानंतर आलेले जे कोणी साधू संत असतील आणि आमचं भजनी मंडळ त्यांचं पूजन करून घ्यायचं आहे. भजनी मंडळाचंही पूजन चालू राहील. वाणीची वाट बघतोय. योगेश्वरानंदगिरी महाराज महामंडलेश्वर आत्ताच आखाड्यामध्ये हो श्री पंचदशनाम जुना माध्यमातून जे सर्वोच्च पद असतं साधू परिवारामध्ये ते श्री श्री 1008 महामंडलेश्वर पद त्यांना या कुंभात दिलंय. हा त्यांचा सन्मान नसून तुमच्या परिसराचा, तुमच्या भाविक भक्तांचा आणि त्यांच्या भक्तीच्या माध्यमातून. पण आपल्याला संत मिळाले, शोधून बायको धड भेटत नाही, शोधून बायको धड भेटत नाही, पण न शोधता तुमच्या इथं कल्याणासाठी शनी भक्तीच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी महामंडलेश्वर स्वामी योगेश्वरानंदगिरी बाबा यांचं वास्तव्य आहे. म्हणून मी आता त्यांना सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी आपल्या अमृतमय वाणीला सुरुवात करावी. हरि ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. सूर्यपुत्र दीर्घदेही विशाल लक्ष शिवप्रिय मंदचार प्रसन्न आत्मा पीडा हरतु मे शनी. पीडा हरतु मे शनी. लाल देही अरुदर लाल लंगोर वज्रदेव दानव दल जय जय कपिसूर पवन सुत हनुमान की जय. शन्नो देवी रविष्टा भवन्तो शन्नो प्रीति शनीश्वर. यन्त्रव्रतवास्तो प्रवाणान्तो सकलं व्रतास्तो खण्डनं व्रताजरं तं विघ्नं 7.5 विशारददां तं विशा 7.5 प्रवर्तता. शनेश्वर भगवान की जय. भगवान शनिदेवाच्या कृपाशीर्वादाने आणि आज हा पवित्र योग घडून आलेला आहे. पवित्र योग असा घडून आलेला आहे की देवादिदेव भगवान शनिदेव हे न्यायप्रिय देवता आहे. कोणते प्रिय देवता आहे? न्याय. आणि त्यांनी न्याय असा केलेला आहे, गाडीच्या चाकाला जी न्याय असती का त्याच्यापेक्षाही बारीक न्याय केलेला आहे. त्याला शनिदेव म्हणतात. काय म्हणून हा योग असा आलेला आहे भगवान शनिदेवाच्या कृपेने.
बाकीच्याने सर्वांनी असं खाली बसून घ्या, उभा राहू नका. जिथं जागा असेल तिथं बसून घ्या, उभे राहूच नका कोणी. भगवान शनिदेवाचा योग, आज शनी अमावस्या, त्यातल्या त्यात सूर्यग्रहण, आणि त्यातल्या त्यात 7:30ची काहींची संपली, काहींची सुरू होती. म्हणजे हा योग असा आलेला आहे दुधात शकर काय. आणि ज्यांची ढय्या म्हणजे तिला अडीचकी म्हणतात. काय म्हणतात ढय्याला महाराज? अडीचकी. काहींची अडीचकी संपणार आहे आणि काहीची सुरू होणार आहे. म्हणून हा योग अमृतमय योग म्हणला झालेला आहे. सूर्यग्रहण आहे पण आपल्या भारतात दिसणार नाही, युरोप अमेरिका ह्या साईडचा आहे. पण भगवान सूर्यदेव तर एकच आहे. बसा पाटील, इथं समोर बसा पाटील साहेब, इथं बसा, इथं बसा, बसा. बर बर. तर हा योग आलेला आहे. काय हा योग असा आलेला आहे. आणि त्या योगानुसार महाराज दत्ता महाराज आमचं ठरलं पण नव्हतं, प्रवचन होतं म्हणून नुसतं भंडारा, कारण की शनी जयंतीचा कार्यक्रम आहे आणि आता कुंभमेळून आल्यानंतर लगेच कार्यक्रम झाला. पण योगायोग असतो. चला म्हणलं सेवा करायला भेटेल. आमचे हरिभक्तपरायण दत्ता महाराज अशी टीम आहे आमचीवाली, कुठं गेलं का विशेष नाही. सर्व भजनी मंडळ खूप जबरदस्त आहे. महाराजांचं नाव काय? चंद्रकांत महाराज तबला वाजक, गोपाल महाराज डबल चंद्रकांत महाराज, पूर्ण भजनी मंडळाची एक टाळी वाजून सर्वांनी स्वागत. वा वा. महाराजजी आपलं नाव? हा, विषय महाराजजी नेवाशाला असतात. ते बी बाबा कधी बी आमच्या सानिध्यात असतात. आणि समस्त आपलं ग्रामस्थ मंडळी पंचकृतीशील भगवान शनिदेवाच्या ह्या परिसरातील उपस्थित माता भगिनी, बाल गोपाळ आणि उपस्थित युवा शक्ती आणि शनिधाम आश्रमावर नित्यंत त्यांची श्रद्धा आहे. आमचे घोडके परिवार हे कधीही आमच्या सेवेत 24 तास हजर. म्हणून हा योग असा आलेला आहे महाराजजी की जास्त वेळ घेत नाही मला बी. तर हा योग असा आलेला आहे ज्यांची 7:30. आता 7:30 कोणाची चालू आहे? कुंभ राशी, मीन राशी, मकर राशी. आजपासून मकर राशीची 7:30 संपली. कोणाची संपली? मकर राशीची. आता मकर राशीची 7:30 आजपासून संपली. आता आजपासून मीन राशीला 7:30 सुरू होती. कोणाला होती? मीन राशीला. मग जे मीन राशीचे जातक आहे, जातक म्हणले गेलेले आहे. आणि कलियुगाच्या अव्वल मनुष्य म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? जातक आणि मनुष्य याच्यामधला फरक आपल्याला कळायचा आहे. आता जातक ज्यावेळेस शनी भगवान त्यावेळेस म्हणले जातक आणि मनुष्य. आता 7:30 जर कुंभ राशीमध्ये किती अंतिम टप्प्यात आहे. कुंभ राशीला शेवटचा टप्पा चालू आहे. कितवा चालू आहे? शेवटचा. आणि मीन राशीमध्ये सुरुवात आहे. आणि ज्यांची अडीचकी आपण म्हणतो, जे अडीचकी सिंह रास, काय वृषभ रास यांची अडीचकी संपत्ती. आणि ज्यांची धनु रास आहे, काय तुळ रास आहे, यांची अडीचकी चालू होती. काय अडीचकी म्हणजे 2.5 वर्ष असतं. किती असतं? 2.5 वर्ष. शनिदेव असा देवता आहे जीवनामध्ये, विचार करा का 3 राशीला संघच घेऊन चालतो. किती? आणि एका मनुष्याला अख्खा परिवार संघच घेऊन जायचं ना, किती नाकी नऊ येते का नाही? बरोबर. पण शनी देवता अशी आहे का 3 राशींना संघच घेऊन चालणारी देवता आहे. म्हणून शनी महाराज, शनी महाराज महाराज, शनी महाराज, शनी महाराज, शनी महाराज, शनी महाराज, शनी महाराज, शनी महाराज, सूर्यपुत्र शनी महाराज, सूर्यपुत्र शनी महाराज, शनी महाराज, शनी महाराज, सूर्यपुत्र शनी महाराज. म्हणून यांना शनी महाराज, शनी महाराज कोण म्हणले? त्यांचे आजोबा. आता शनिदेवाचे आजोबा कोण आहे? शनिदेवाचे आजोबा कोण आहे? तर शनिदेवाचे आजोबा आहे जे सूर्यदेवाचे सासरे, भगवान सूर्यदेवाचे सासरे विश्वकर्मा. कोण आहे? भगवान विश्वकर्मा हे सूर्यदेवाचे सासरे. मग आता शनिदेवाचे आजोबा म्हणले शनी महाराज, शनी महाराज. 3 वेळेस का म्हणले? का 3 राशीला संघच घेऊन चालणारा ग्रह आहे.
म्हणून ते म्हणले आणि त्यांच्या मावशीकडे जेव्हा पाठवलं, संज्ञा आणि शैरू या दोन्ही सख्या बहिणी होत्या. कोण होत्या? शैरू आणि संज्ञा ह्या विश्वकर्माच्या 2 कन्या होत्या, या सख्या बहिणी होत्या. मग शनी महाराजांचा जन्म सर्वांनाच माहिती आहे की भगवान सूर्यदेवाचं तेज ही संज्ञा सहन करू शकत नव्हती, म्हणून तिची छाया निर्माण केली आणि छायापासून शनिदेवाचा जन्म झालेला आहे. मग शनिदेवाचा जन्म झाल्यानंतरच ते असे क्रूग्रह आहे का त्यांचा जन्म हे आमुष्यालाच. कोणाला आहे? आमुष्याला. लोक आमुष्या वाईट मानतात. मी म्हणतो आमुष्या कधीच वाईट मानायला नाही पाहिजे. आपण लक्ष्मीचं पूजन केव्हा करतो? आमुष्यालाच करतो. मग ही आमुष्या वाईट नसती, ही आमुष्या लाभदायक असती, धनकारक असती. आणि ही धनकारक आमुष्या आपल्या जीवनामध्ये उद्धार करून जाते. कारण की उद्धार करून जाते, पण आपल्या मागल्या जन्मीचीच उधारी लय राहते, त्याच्यामुळे उद्धार व्हायला थोडीशी त्रास होतो. काय होतं? मागल्या जन्माची उधारी लय ना. म्हणून मग मी सांगत असतो का शनिदेव हे कोणालाच सोडत नाही, न्यायचा देवता आहे. त्यांनी ना ब्रह्मदेवाला सोडलं, ना भगवान शंकराला सोडलं, ना भगवान विष्णूला सोडलं. म्हणून मी सांगत असतो की शनी असा चीज आहे की बनाता नाही कोई शनी जैसा, तो मिटाता नाही कोई शनी जैसा, हसाता नाही कोई शनी जैसा, तो रुलाता नाही कोई शनी जैसा. ते शनिदेव आहे. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभुतम तं नमामि शनेश्वरम. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभुतम तं नमामि शनेश्वरम. म्हणून शनिदेवाने असं ठरवलेलं आहे कोणाला बनायचं आणि कोणाला बिघडायचं. जर जीवनामध्ये जर आपण चांगले कर्म करेल असेल तर शनिदेव आपल्याला काहीच करणार नाही. शनी मित्र आहे, शत्रू नाही. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की शनीला घाबरतात, शनीला भितात. मी सांगतो शनिदेवाची भीती वापरू नका, तुमच्या भिंतीवर शनिदेव लिहा. काय? तुमच्या भिंतीवर शनिदेव लिहा. शनिदेवाबद्दल भीती वापरू नका. तो फक्त कर्मफलदाता आहे आणि त्यांनी कर्माचं फल आणि कर्माचा वशिला करण्याकरता धर्मराजालाही नाही सोडलं. धर्मराज त्यांचा बंधू यमराज. का? इतकं धर्म करतो पण त्यांनी कर्माला सोडलं नाही. म्हणून मी सांगत असतो की जीवनामध्ये शनी प्रत्येकाच्या जीवनात येणार. काय? 7.5 अंतर्दशा, महाअंतर्दशा आणि पिंतर अंतर्दशा. महादशा ही 30 वर्ष असते, अंतर्दशा ही 80 वर्ष राहते आणि पिंत्या अंतर्दशा ही 130 वर्ष असते. शनी जन्मापासून तर मृत्यूपर्यंत शनी तुम्हाला सोडत नाही. कारण की जसा शनी बलवान आहे तसे इतर ग्रह पण बलवान आहे. बुध, शुक्र, मंगळ. जोपर्यंत मंगळ शनीची युती होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये सुख येत नाही. मंगळची युती जर झाली तर दंगल झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनामध्ये शनी प्रत्येकाच्या जीवनात येतो आणि प्रत्येकाच्या जीवनात शनी जर आला तर तो माणसाला सरळ करून जातो. काय जातो? सरळ. आता विचार करा, जगद्गुरु तुकोबर आहे, ज्ञानेश्वर महाराज माऊली, जगाची माऊली होऊन गेले आणि जगद्गुरु कोण होऊन गेले? तुकोबराय. आता तुकोबरायाची पत्रिका आहे. तुकोबरायाच्या पत्रिकेमध्ये 12 स्थानी शनी होते. किती स्थानी होते? 12 स्थानी शनी होते. आणि 12 स्थानी म्हणजे त्याला 12वा म्हणतात. काय म्हणतात? 12वा म्हणतात. मग 12वाचा शनीने मंबाजी बोना इतका त्रास केला. किती केले? त्यांचे ग्रंथ पाण्यात बुडवले, गाथा. पण ती तरली ना. पण शनिदेवांनी त्यांना त्रास दिला, पण ते जगाचे गुरु झाले ना, जगत गुरु. म्हणून शनी महाराज येतात बी आणि जातात बी. जातानी चांगलं करून जातात. काय? जातानी चांगलं करून जातात. म्हणून जीवनामध्ये भगवान शनिदेव आहे. भगवान शनिदेवानी इतकी श्रेष्ठ जीवन केलेले भगवान शंकर आहे, हे त्यांचे गुरु आहे. कोणाचे? शनिदेवाचे. आणि शनिदेवाचे गुरु असल्यानंतर शनिदेवाने सांगितलं मी तुम्हाला भी सोडणार नाही ना. जो खुद के बाप को नहीं छोड़ सकता वो आपको क्या छोड़ेगा? बरोबर. त्यांनी बापाला सोडलं नाही, तो पापाला काय सोडणार? बाप आणि पाप. तुम्ही जर पाप केलं असेल तर त्या कर्माचा भोग भोगावा लागत. मग भगवान शंकराला सांगितलं मी तुम्हाला न्यायाच्या गादीवर बसवलेलं आहे. कशाच्या गादीवर बसवलेलं आहे? न्यायाच्या. मग न्यायाच्या गादीवर बसवल्यानंतर भगवान शंकराने सांगितलं न्यायाची गादीचा कलर कसा असेल?
काळा पाहिजे. कसा पाहिजे? म्हणून पूर्वी गाडी बैलाला वंगायचं असल्यावर काय राहायचं? वंगण वंगण. आणि ते वंगण आपण घातल्यानंतर ते कुठं घालायचं? त्या नाईमध्ये. मग भगवान शंकराने काय आयडिया लावली कलियुगामध्ये. त्यावेळेस काय गाड्या नव्हत्या बरं का. आता कलियुगामध्ये जी वंगारी असती त्या वंगारीना शनिदेवाच्या स्थानाला कलर दिला. काय का दिला? का त्या गाडीला जो सारथी असतो, ज्या गाडीचं जे वाहन असतं तो बैल असतो. कोण असतो? आपण त्याला नंदी म्हणतो. काय म्हणतो? नंदी. मग भगवान शंकराने सांगितलं जर मी गाडीचं वंगण नाहीला वंगवलं पण पुढं वळणार तर माझा वालाच पशु आहे ना, म्हणजे माझं वाला ते काय आहे? रथ आहे. काय आपण जसं धर्मरथ म्हणतो त्याला नंदी म्हणतो, कोणी नंदकेश्वर म्हणतो. तर गाडी कोण ओढतं? महादेवाचं वाहन ओढितं. मग तिथे कृपा केल्या नंतर सांगितलं की जर बैलाला नेट लागू शकतं तर मोबाईलला नेट का नाही लागू शकतं? फरक फक्त एवढाच. याला मोबाईल म्हणतात आणि त्याला बैल म्हणतात. बरोबर आहे का नाही? मग इथं नेट लागू शकतं, तिथंही नेट लागतं ना. जर गाडीत जास्त वजन असलं किंवा गाडीत चढायला लागली तर बैलाला काय लागतं? पूर्वीचे आता तुम्ही सगळे पुरुष मंडळी आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तुम्हाला माहिती आहे बैलाला काय लागतं? नेट. नेट लागलं म्हणजे तो मान खाली करतो आणि खांदा लावतो. काय करतो? आणि खांद्यात जेवढी ताकद आहे तेवढी कशाच नसती. मग शनी महाराजांनी सांगितलं इथून मला 7.5 झाली तर भगवान शंकराला कैलास पर्वत सोडावं लागलं. काय सोडावं लागलं? कैलास पर्वत सोडावं लागलं. आणि तेच कैलास पर्वत कोणामुळे सोडावं लागलं? रावणामुळे सोडावं लागलं. कोणामुळे लावलं? रावणामुळे. कारण रावण पण श्रेष्ठ होता ना. काय? जब लंका बचा पाया नहीं खुद का सिर काटकर, जब लंका बचा पाया नहीं खुद का सिर काटकर आप दूध चढ़ाकर क्या घर बचाएंगे, उसको शनी कहते. काय विचार करा, रावणाने स्वतःचे मुंडके कापले, भगवान शंकराला वाहिले, तरी लंका वाचू शकला का? मग आपण किती दूध वाहिलं महादेवावर तर घर का वाचू शकतो? कारण त्याला शनी म्हणतात ना. शनिदेव कर्म बघत असतो. काय बघत असतो? त्याला कर्मफल दाता म्हणलेलं आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या होत कोणी नीती नसता, तुम्ही त्यागी जीवन आपले दुःख जगी करणार असता. सोड सोड माया नारी, सोड सोड माया नारी, युगे चालली झरझर, जैसे जात कर्म तैसे फळ देतो रे जीवन, जैसे जात कर्म तैसे फळ दे. म्हणून कर्म प्राधान्य सांगितलेलं आहे शनिदेवाला. काय सांगितलेलं आहे? जीवनामध्ये आपण जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत कर्म करावं लागत असते. तुम्ही जरी नसले तर तुमच्या मुलाला कर्म करावं लागते. मग ते म्हणा पिंडदानचे असो या पितृपक्षातले असो. म्हणून कर्म हे कोणालाही सुटत नाही. पशु असो या मुंगे असो, म्हणून त्यांना कर्मफलदाता म्हणलेलं आहे. आणि आपण केलेले जे कर्म आहे आपल्या जीवनामध्ये हे श्रेष्ठ ठरू शकतो. का? की शनीच्या 7.5मुळे. आता विचार आहे, 7.5 काय करते? 7.5 साथ देती. काय करते? 7.5 आपलं कोण आहे समजून देती. 7.5 आपलं पर्क कोण आहे हे समजून देती. आणि 7.5 आपली निंदा कोण आहे हे करून देते. आता तुमच्या जीवनामध्ये 7.5 आली, प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये 7.5 आली, रावणाच्या जीवनामध्ये 7.5 आली. तर रावणाचे जवळचे कोण, आपले कोण हे कळून गेले. ज्या वेळेस प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये 7.5 आली तर 14 वर्षाचा वनवास आला. मग आता 14 वर्षाचा वनवास आला तर 14 वर्षाच्या 7.5 मध्ये रामाने काय केलं? तर रामाने काय केलं? तर रामाला भेटण्यासाठी शनिदेवानी साथ दिली. काय साथ दिली? आता वनवासातून घरून निघाले. कुठून? अयोध्येमधून. जसं आपण तुम्ही घरून निघाले, ते राजपुत्र होते ना, त्यांचा राज्याभिषेक होता. पण शनी महाराज 8व्या स्थानात आले. कितव्या स्थानात आले? प्रभू रामचंद्राच्या 8व्या स्थानात आले. आणि 7.5 कायची सांगून दिली प्रभू रामचंद्राला. ज्यावेळेस सकाळीच राज्याभिषेक व्हायचा तर वनाची दिशेने जावं लागलं. याला शनी म्हणतात. काय म्हणतात?
सोन्याच्या चमच्यानं दूध प्यायची वेळ होती आणि ज्या वेळेस वनात गेले तर झोपायला गोधडी नव्हती. मग हे कळलं साडेसाती आपलं कोण आहे आणि परक कोण आहे हे दाखवून देण्याकरता साडेसाती असते. नाही 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 रे नाही कुणाचे कोणी बाप कुणाचा बहीण कुणाची कोण कुणाचे सगळे सोयरे बाप कुणाचा बहीण कुणाची कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या राणी परवराई कुठतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. साडेसाती हे सळवते आपला जवळचा कोण आहे आणि दूरचा कोण आहे. जीवनामध्ये तुम्हाला ज्यांनी सांभाळलं, तुम्ही ज्यांच्यावर एखाद्याला मदत केली आणि ती व्यक्ती जर बदलली तुम्हाला किती त्रास होतो, किती तुमचं मन दुखवतं, किती दुखवतं. प्रभू रामचंद्राचं किती मन दुखलं असतं, किती दुखलं असत, भरपूर दुखलं असत. पण प्रभू रामचंद्र काय म्हणतात, आपण बोलता बोलता काय म्हणतो, निष्पाप निष्पाप होतो मुलगा, त्याची काही चूक नाही. काय म्हणतो, निष्पाप. शेवटी काय शब्द लागलेला आहे, पाप. म्हणजे यांना मागच्या जन्मात निषेध केला कोणाचा तरी म्हणून पाप सोबत आलं. काय सोबत आलं, पाप. त्याला निष्पाप म्हणले गेलेले आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजने मेले ऐसे कीरे हरी मुठी गाता हरपली चिंता. निष्पाप अर्थ शब्द होतो, एखादं लहान बाळ असलं त्याचं जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर त्याचा काही दोष नसतो, पण त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं, किती त्रास होतो, किती सुया घोसावं लागतात. आपण म्हणतो निष्पाप आहे. भगवान परमात्मा कर्म पाहूनच त्याला दान करत असतो, म्हणून निष्पाप कोणी नसतं. याच्याकरता प्रभू रामचंद्राला सुद्धा कर्म भोगावं लागलं. तर आपण पृथ्वीवरचे कोण आहे, एक मानव आहे. म्हणून आम्ही सांगत असतो शनीला कधीच भिवू नका. शनी तुमचं कधीच वाईट करत नाही. शनी तुम्हाला चांगलंच देतो आणि चांगल्या मार्गावर दाखवणारा ग्रह आहे. काय, ग्रह आणि ग्रहण आणि गिराईक, आज 3 योग आहे. बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का नाही. ग्रहण, गिराईक आणि ग्रह. जर आपण एखादा व्यवसाय करत असलो, गिराईक आपल्याला विचारून येणार आहे का, नाही ना. आणि ग्रह आपल्याला विचारून येणार आहे का. आपण पंडितजीकडे जातो, आमची रास कशी आहे, अहो रास ही योग्यच आहे, जशी धान्याची रास असती. आपण सगळे शेतकरी आहे आणि शेतकरी असे, हा छत्रपतीचा महाराष्ट्र आहे, छाती ठोकणाऱ्याचा महाराष्ट्र नाहीये. हा छत्रपतीचा महाराष्ट्र आहे, छाती ठोकणाऱ्याचा महाराष्ट्र नाही. म्हणून रास आणि राष्ट्र, जर जीवनामध्ये ग्रह आला तर घरातलं वातावरण चांगलं करतो. आणि तुमच्या व्यवसायामध्ये जर गिऱ्हाईक आलं तर तुमच्या परिवाराचं कल्याण करतो आणि धर्माचंही कल्याण करतो, कारण तो निमधन धर्मासाठी खर्च करतो गिऱ्हाईक. आणि ग्रहण आज चंद्राला पण आहे आणि सूर्याला पण आहे. ग्रहण चंद्राला आणि सूर्याला काय आहे, ही शनीची महादशा आहे. काय काय कोणाची जर तुम्ही विनाकारण निंदा जर केली ना तर त्याला जीवनात काय लागत, ग्रहण लागत. आपल्याला पटत नाही ना, त्याचं नाव पण नाही घ्यायचं. नाही नाही हे असाच आहे, तो तसाच आहे, तो असाच आहे, नाही. मग त्यांच्या जीवनात इंद्र पडे भग चंद्र झाला काळा. मग काय, हा नारा चुकलाचा भक्तीचा.
मग विचार करा, जो नारद मुनी तिन्ही ताळात भगवंताचं भजन करतो तरी काय चुकला? चाळा. मग आता मनुष्याला किती चाळा आहे? कोणाला वाळू चाळायची चाळा नाही, कोणाला धान्य चाळायची चाळा नाही, बरोबर आहे का नाही? पण कोणाची निंदा न करता त्यांना ग्रहण पडत असतं. आणि आजचं ग्रहण आहे 2 वाजता चालू होतं, 6ला संपत. कितीला? पण ते आपल्यामध्ये नाही, युरोप मध्ये. कुठं आहे? युरोप. म्हणून पण सूर्यदेव एकच आहे. म्हणून जीवनामध्ये ग्रहण गिऱ्हाईक हे अति महत्वाचं आहे. जसं गिऱ्हाईक माचं धूत येतं, जन्मामध्ये आपण मृत्यूला आलो, यज्ञ याग इति, म्हणजे आपण जन्माला आलेलो आहे. आपल्या आई वडिला मागच्या कर्मानुसार आपण जन्माला आलेलं आहे. लोक म्हणते प्रारब्ध आहे, आपल्याला काम करावंच लागतं. मी माझं सहमत आहे, कर्म करावंच लागत, माझं सहमत आहे. जीवनामध्ये कर्म केल्याशिवाय काही भेटणार नाही. पण पुरुषार्थ आणि प्रारब्ध हे 2 गोष्टी. किती? पुरुषार्थ आणि प्रारब्ध. आता पुरुषार्थ तुम्ही सगळे करतात, शेतीत जावं लागतं, काम करावं लागतं. आणि प्रारब्ध असतात. प्रारब्ध असं असतं की तुम्ही एका घरामध्ये जर मुलगा जन्माला, आता एखादा आमदार बसतो, एखादा खासदारच्या खुर्चीवर बसतो, एखादा आमदारच्या खुर्चीवर बसतो, आणि एखादा कुठे बसतो? शेतात बसतो. मग याला पुरुषार्थ पण प्रारब्ध आहे. पण त्याचा पुरुषार्थ एकाच शाळेत केलं, एकाच शिक्षक होता, पण तिथं प्रारब्धाने साथ दिली तर काय झाला? तो पंतप्रधान झाला, कोणी राष्ट्रपती झालं. मग हे असतं पुरुषार्थ आणि प्रारब्ध. यज्ञ याग इति, बरोबर आहे का? प्रत्येकाला सगळ्याच्या प्रत्येका वर्गात जावं लागत. वर्ग शब्दाला उलट करा, काय होतं? वर्ग शब्दाला उलट करा, काय होतं? गर्व. मग आपण कुठून आलेलो आहे? आईच्या गर्भातून. मग गर्भातून आल्यावर जमिनीवर काय गर्व करतो? बरोबर आहे का नाही? आणि याग, यज्ञ याग, यज्ञ याग याच्यासाठी करावं लागत की आपल्याला पुण्य भेटलं पाहिजे. काय भेटलं पाहिजे? याग शब्दाला उलट करा, काय होतं? गया. मग गयाला पिंडदान केल्यापेक्षा तू इथं यज्ञ कर ना, गयाला जायची गरजच नाही ना, बरोबर आहे का नाही? मी हे शब्द आहे महाराज. गया हा हिंदी मधला शब्द आहे, याग हा मराठी मधून संस्कृती मधला शब्द आहे. म्हणून तुम्ही जर इथे याग केला तर तुमच्या मुलाला गयाला जाऊन पिंडदान करायची गरज नाही. काय गरज आहे? इथे याग करा. याग 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 यज्ञ याग चाले अन्नदान देणार, यज्ञ याग हे सदैव चाले अन्नदान देणार. स्वधर्म सेवा वृत्ती सनातन, स्वधर्म सेवा वृत्ती सनातन, प्रभूचा महिमा जनार्दन स्वामींचा महिमा. आरती शिखामयत्वर भौतगिरी, जनार्दन स्वामी महाराज किती श्रेष्ठ होतं बाबाजी. विचार करा, यज्ञ याग अन्न हे बाबाजी सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवगिरीजी महाराज, श्री पंचदश नामजुना आखाडा. आणि बाबाजीच्या परिवारामध्ये एक खूप मोठं नेतृत्व आहे शिवगिरीजी महाराज. आणि शिवगिरी महाराजांनी आम्हाला एक असा मार्ग दाखवून गेले, मार्ग दाखवून गेले ते आधी निधी संततेची, म्हणजे संतांच्या मार्गावर गेल्यानंतर आज विचार करा, ते मला म्हणे तुम्हाला महामंडलेश्वरच करायचं. मी म्हणलं महाराज मला नाही व्हायचं महामंडलेश्वर. पण ते माझ्यासाठी दत्ता महाराज नर्मदा परिक्रमा सोडून आले प्रयागराजमध्ये, आणि प्रयागराजमध्ये सगळे प्रयाग संपले आणि शनी महाराजला महामंडलेश्वरच त्यांनी केलं. प्रथम यज्ञ भूख माझ्या शिवाय महाराज
म्हणून विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज हे एक राजे होऊन गेले आणि त्यांची जागा कोणीच राजे घेणार नाही, कारण ते राजे राजेच होतात. म्हणून जीवनामध्ये भगवान शनिदेव आपल्याला काय करायचं काय नाही करायचं हे ठरवतात. आणि ज्या पापग्रहासोबत शनिदेव बसतो त्या पापग्रहाची दृष्टी आपल्यावर पडते, आणि त्या पापग्रहाची दृष्टी जर आपली पडली तर आपल्याला दिसायला कमी होतं. काय होतं? मग ऑपरेशन करावं लागतं. काय करावं लागतं? ऑपरेशन. कारण पापग्रहाची दृष्टी आहे ना, ती जर दृष्टीवर दृष्टी पडली तर काय होतं? डोळ्याचं कधी कधी ऑपरेशन करावं लागत असतं. म्हणून जीवनामध्ये शनिदेव पापग्रहाच्या सोबत बसत नाही. म्हणून ज्यांना ज्यांना 7.5 आहे, ज्यांना ज्यांना अंतर्दशा आहे, ज्यांना ज्यांना महादशा आहे, ज्यांना ज्यांना पित्यांतरदशा आहे, त्यांनी आजपासून काय करायचं? भगवान शनिदेवाच्या मंदिरात जायचं. भगवान शनिदेवाला एक रुईचं पान व्हायचं किंवा एक रुईचं फुल व्हायचं. आता काय करतात लोक? मारुतीसाठी रुईचे फुलं घेतात, रुईचे पानं घेतात आणि ते मारुतीला वाहतात. आता मारुतीला जर रुईचे फुलं रुईचे पानं वाहिल्यानंतर शनीची 7.5 कमी होती का? शनीची अंतर्दशा कमी होती का? शनीची महादशा कमी होती का? शनीची ढैया कमी होती का? नाही. आता मग मारुतीला काय सांगतो? मला ती गोष्ट आवडतच नाही, ना फुल आवडत नाही ना पान आवडत नाही. आपण काय करतो? मारुतीजवळ जातो, आवाज द्या, माईकला आवाज. मारुतीच्या मंदिरात जातो. मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर रुईच्या पानाची माळ घेतो. आज शनिवार आहे, मारुतीला चढू. बरोबर? रुईचं फुल घेतो, मारुतीला चढू. म्हणजे मारुतीच्या कपाळावरती ठेवू. मराठी भाषा आहे. काय? आपण महाराष्ट्रात राहतो. तर मारुती राय काय सांगतात? महाराज मला याची गरज नाहीये. आता हनुमान चालीसा आहे, त्याची चालीसा कोणा पुढं म्हणतो? मारुती पुढं. तो म्हणतो मला 40ची पण गरज नाही. कोण म्हणतं? मारुती राय. ते एकच सांगतात काय की मारुती राय सांगतात, प्रभु चरित्र सुन बेको रसिया, प्रभु चरित्र सुनी बेको रसिया, राम लखन सीता वनवसिया, राम लखन सीता वनवसिया, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम. काय रसिया? प्रभु रामचरित्र सुबह रसिया. रस कशामध्ये? प्रभू रामचंद्राला का मारुतीला? प्रभू रामचंद्राचं काय चरित्र ऐकण्यात रस आहे, म्हणून प्रभू चरित्र त्याचा रस पाहिजे. आणि आपण ऊसाच्या रसाचा भाव विचारतो, केवढ्याला गल्लास? बरोबर आहे का नाही? रस कशात आहे? का चरित्रामध्ये. आणि आपला रस आता लगेच ह्यो रस संपत नाही तर आंब्याचा रस, बस हा रस नाही. चरित्रामध्ये तो रस आहे, तो रस मारुतीरायाला प्रसन्न आहे. मारुतीराय सांगतात माझी हनुमान चालीसा म्हणू नको, पण तू जेवढं माझ्या पुढे रामाचं वर्णन करतील ना, मी तेवढं तुझ्यासाठी प्रसन्न होईल. म्हणून भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जप नाम सुनावे. त्याचं काय? देवाचं नाव सुनल्या प्रभू रामचंद्राचं ते मारुतीरायाला प्रसन्न आहे. मग देवाला काय प्रसन्न आहे? संताला काय प्रसन्न आहे? आता तुम्ही प्रापंचिक लोक आहे, ग्रस्त आश्रमात आहे, तुम्हाला माहिती आहे ना घरच्या लोकांना काय प्रसन्न आहे, काय कोणत्या गोष्टीत रस आहे? बरोबर आहे का नाही? तुम्ही तीच गोष्ट करणार ना. मग तसं देवाला हे संत आवडतात. कोण आवडतात? आवडे देवासी तोचा प्रकार, आवडे देवासी तोचा प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस,
संत आवडतात. कोण आवडतात? संत. कारण की तुम्ही संताची जर निंदा केली तर देवाला ती आवडत नाही. देव म्हणतो माझी निंदा कर पण माझ्या भक्ताची निंदा करू नको. देव सांगतात संतांची निंदा कधीच करू नका. कारण की संतांची निंदा केली तर शेतामध्ये आपल्याला निंदायचंच काम पडतं. निंदायचं कोण पडतं? का गबळ झालं तरच निंदवतो ना. मग संतांनी मागच्या जन्मात ह्या जन्मात काहीतरी पाप केलं असेल, तुम्ही त्याची निंदा करत असाल तर त्याचं ते गवत निंदल्या जात असतं. म्हणून देवाला जर भेटायचं असेल तर पहिलं संतांच्या माध्यमातून भेटा. म्हणून वेळ पण खूप झाला आहे महाराज. आता आपण 10 ते 11चा टाईम होतो, 11:30 झालेले. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो वेळ पण खूप झालेला आहे. म्हणून जीवनामध्ये साधूची कधी निंदा करू नका. काय करू नका? निंदा. देवाचं भेटायचं असेल तर पहिलं संताच्या माध्यमातून भेटा. आणि ज्याचे ज्याचे कर्म असतात, मी काय सांगत असतो, ज्याचे ज्याचे कर्म असतात. एक छोटंसं उदाहरण देतो महाराजजी आणि सेवा पूर्ण करतो. कर्म काय असतात? एक पोपट असतो आणि गरुड असतो. आता पोपटाने गरुडाची मैत्री करावं का? हो करावं का? जसं श्रीमंत आणि गरीब असतो, बरोबर आहे की नाही? पोपटाने गरुडाची मैत्री केली. आता गरुडाची मैत्री पोपटाने केली पण त्यांची मैत्री श्रेष्ठ होती. काय होती? श्रेष्ठ होती. म्हणून पोपट एक असा आंब्याच्या झाडावरती बसलेला होता. आणि पोपट आंब्याच्या झाडावर बसल्यानंतर शनी राजाचे बंधू मोठे यमराज, काय म्हणतात त्यांना? धर्मराज, यमराज. मग आता यमराज चालले होते रेड्यावर बसून. रेड्यावर बसून चालले होते आणि बसून चालल्यानंतर तो पोपट तिथं बसला होता. आणि त्या पोपटाकडे बघून यमराज नुसते हसले. काय केले? आता यम हसल्या म्हणल्यावर याचा बीपी लो झाला ना. हो पोपटाचा. कोणाचा? यम हसणं म्हणजे सोपं आहे का? मग आता त्याला वाटलं आपला बीपी लो झाला. मग तो मित्राकडे गेलो. म्हणून संकटात कोण साथ देत असतं? मित्र देतो का नाही? बरोबर. आपण जर एखादा तुमचा मित्र असतं त्याला कॉल केला तर तो काय करतो? तुमच्या संकटात उभा असतो. म्हणून मग त्याला त्यावेळेस काय कॉल नव्हते, एकूणाचे मन ओळखीत. मग लगेच पोपट कोणाकडे गेला? गरुडाकडे गेला. म्हणे मी इथं बसलो होतो आणि माझा यमराज बघून हसले. आता यमराज बघून हसल्यामुळे आता गरुड म्हणल्यानंतर मोठेच ना ते. काय केलं? चाल पाहू आपण त्याला, यमाला. मग गरुड यमाकडे गेले. कोणाकडे गेले? गरुड. माझ्या मित्राकडे बघून का हसले? म्हणे हसायची काय बंदी? स्वतंत्र आहे ना. हो बरोबर आहे का? ज्यांनी स्वराज्यच आपल्याला स्वतंत्र दिलं, बरोबर आहे का नाही? ते स्वतंत्र आहे. आणि स्वतंत्र असल्यानंतर पोपट हसला. मग काय झालं? तर मग गरुडाने विचारलं, हसल्याने काय नाही होत? बर ठीक आहे. हसल्या म्हणलं डाऊन आला का आपलावाला पत्ता कट होणार आता. मग गरुडाने काय केलं? मित्राची जी मदत करायची असती तर पोपटाला धरलं आणि 7 समुद्र येऊन लांब एका डोंगरामध्ये नेऊन ठेवलं. कुठे ठेवलं? डोंगरामध्ये. मग आता तिथे डोंगरामध्ये नेऊन ठेवल्यानंतर पोपटाला वाटलं आपलं ओके, बरोबर आहे का नाही? मग गरुड तिथं ठेवून आल्यानंतर परत यमाला विचारलं. कोणा? गरुडाने. तुम्ही माझ्या मित्राकडे बघून का असले याचं मला उत्तर लागत. मग यमराजाने उत्तर दिलं की म्हणलो मी याचा जीव एवढा एवढा आहे आणि याची मृत्यू 7 योजन समुद्र एका डोंगरामध्ये एका बोक्याच्या सानिध्यानं होणार आहे. याला कोण नेणार? विचार करा. मृत्यू टळत नसतं. तुम्ही असो या आम्ही असो. विचार करा. मृत्यू कोणाची होती? पोपटाची. आणि नेऊन कोणा घातलं? गरुडाने. मग आता गरुडाची काय चूक आहे? आहे का गरुडाची चूक? मग मैत्रीत दोष आहे का? मग आपण लगेच कोणाला दोष दिला असता? मैत्रीला. नाही याच्यामुळेच झालं. कोणामुळे नसतं झालं? त्याचा मृत्यू तिथं लिहिला होता पोपटाचा. कुठे लिहिला होता? 7 समुद्र योजन एका डोंगरामध्ये एका बोक्यानं त्या मिठूला मारलं, खाऊन घेतलं. म्हणून कोणी कोणाला दोष द्यायचा नसतो, कर्माला दोष द्यायचा असतो. कोणाला द्यायचा असतं? कर्माला दोष द्यायचा असतो. म्हणून मी जास्त वेळ न घेता ज्याचं ज्याचं कर्म महत्वाचं आहे. शनिदेवाची तुम्ही पूजा करा. शनिदेवाला घाबरू नका. शनी मित्र हे शत्रू नाही. आणि शनी तुम्हाला देऊन जातो, शनी कधीच घेत नसतो. फक्त शनिदेव तुम्हाला राईट अँगलवर आणतो. कुणाचं? राईट अँगल. बरोबर आहे का? राईट अँगल झाल्याशिवाय ते MM मध्ये येत नाही ना. आणि MM मध्ये आल्याशिवाय तुम्ही बी राईट होत नाही ना. बरोबर आहे का नाही? मग त्याच्याकरता शनिदेवाच्या मंदिरात जावा. मी शनिदेवाची भीती नाही घालत तुम्हाला. मीच तर सांगतो शनिदेव तुम्ही भिंतीवर लिहा. का न्याय देवता आहे. न्याय देवता आहे. शनिदेवाला 8 पत्न्या आहे, 14 पोरं आहे. शनिदेवाला किती? 8 पत्न्या, 14 पोरं. हा विषय आपण शनी जयंतीला घेऊ. आता वेळ झालेला आहे. बरोबर आहे का?
शनी जयंतीला घेऊ. म्हणून शनिदेवाला पण फार मोठा परिवार आहे, पण शनिदेवाना स्वतःचा परिवार पण नाही सोडला. ज्यांच्या चतुर्थ स्थानात शनी गेला त्यांना घरदार सोडावं लागत, आमच्यासारखं गोसाई व्हावं लागत. काय व्हावं लागत? चौथ्या स्थानात आल्यानंतर सगळ्याचा त्याग करावा लागतो, तेव्हा तो संन्यासी होतो. काय होतो? संन्यासी. आणि शनी कोणालाच सोडत नाही. म्हणून आजचा पर्व आहे, आज ग्रहण आहे, शनी अमावस्या आहे, शनीचा बदल आहे. आजपासून मीन राशीवाल्यांनी सावध राहा, 7:30 चालू झाली. पण सावध राहा म्हणजे काय, तुम्ही वाईट करूच नका, ते तुमचं काही करणार नाही, बरोबर आहे की नाही. पण मागील जन्माचे कर्म असते, मी मोगच उत्तर दिलं, निष्पाप. निष्पाप. जर मागच्या जन्मात तुम्ही कोणाला निषेध करेल असेल तर या जन्मात ते पाप भोगावं लागतं. म्हणून आजची ज्यांची आमची पंगत आहे ते रामडोळचे, काय नाव आहे त्यांचं, सचिन पाटील गोरे, आणि आमचे मुद्देश वाडगावचे गुन्हे पाटील परिवार, त्यांचा मुलगा पोलीसमध्ये लागलेला आहे शनिदेवाच्या कृपेने. ह्या दोघाही मिळून आजची पंगत आहे. म्हणून दोघांच्या पंगतीचं ज्यांनी आजचं अन्नदान केलेलं आहे ते दोघांचंही आपण पूजन करणारच आहे. त्याकरता अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलेलं आहे. काय मानलेलं आहे? अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलेलं आहे. आणि अन्नदान जो करतो त्याला विशेषच नाही. काय? जय हनुमान मंदिर प्रथम वर्धपन दिनी श्रीमद भागवत कथा ही आपली मांजरेकर आहे ना, मनोज महाराज. तर कथा वाचक आहे श्री पद्माकर बाबा राऊत महाराजांचे शिष्य. तर कधीपासून चालू होते? उद्यापासून का आजपासून? सोमवारपासून दिनांक 31 मार्च पर्यंत 7 दिवस आहे का? तर सर्वांनीच उपस्थित राहावा ही सर्वांना नम्र प्रार्थना आहे. आमचे मनोज महाराज आमची उपस्थिती आहेच त्या कार्यक्रमाला. म्हणून जे अन्नदाते आहे त्यांचंही स्वागत केलं जाईल. आणि तुम्ही सगळ्याच जिल्ह्यातले लोक येले, नाशिक जिल्ह्याचे जास्त आहे आज. काय? नाशिक जिल्ह्याचे जास्त